हाय फ्रेंड्स, लवकरच दिवाळी येते आणि दिवाळीत डेकोरेट करण्यासाठी आज आपण हँगिंग लटकन बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी काही कलरफुल नेट घेतलेले आहे. तुम्ही याऐवजी तुमच्याकडे असणाऱ्या कपड्याचा वापर केला तोही चालेल. आता ते मी 10 बाय 10 सेंटीमीटरचे स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत. आता असे कपडे तुम्हाला कटपीसवाल्याकडे किंवा जे कपडे शिवतात त्यांच्याकडे उरलेले कपडे जे असतात कट केलेले तेही घेतले तरीही चालेल. आता यानंतर मी काय अजून डेकोरेटिव्ह वस्तू घेतलेल्या आहेत. आता इथे मला मॅचिंग थोडा लोकर मिळाला, मी त्याचा वापर करते. तुम्ही लोकरऐवजी साध्या दोराचा वापर केला तरीही चालेल. आता त्याला खाली मी इथे एक डायमंड होता तो पॅक करून घेणार आहे. डायमंडऐवजी तुम्ही एखादी बेल असेल किंवा एखादा मोठा मणी असेल तो पॅक केला तरीही चालेल. आता त्याच्या दुसऱ्या साईडला सुई ओवून घ्यायची आहे. आता सुई ओवून झालेली आहे. आता त्यात मी मणी टाकून घेणार आहे. आता सुरुवातीला मी एकच मणी टाकलेला आहे. आता इथे मला गोल्डन मणी भेटला म्हणून मी तो वापरला आहे. तुम्ही तुमच्याकडे असणारा मणी घेतला तरीही चालेल. आता आपण जे स्क्वेअर कट केले होते त्याचे मी एकावर एक असे 3 कट घेणार आहे. तुम्ही 3च्या ऐवजी 2च घेतले तरीही चालेल. आता त्याची घडी घालून साधारण छोटा स्क्वेअर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्याला खालून सर्कल शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता आपला सर्कल तयार आहे. आता हा सर्कल दोऱ्यात ओवून घ्यायचा आहे. आता आपण आधी जो मणी घेतला होता त्या मणीत ही नेट पॅक करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता इथे मी हे जो लोकर होता हा मणीच्या साईडने गोल गुंडाळून घेणार आहे 2 वेळा. आता ते गुंडाळल्यानंतर मणीच्या खालून सुई वरती काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता आपली नेट आणि मणी दोन्ही छान पॅक झालेले आहेत. आता यानंतर 2 मणी ओवून घ्यायचे आहेत. आता एक मणी खालच्या लटकनला ठेवायचा आहे आणि वरच्या याच्यात आपण दुसरी नेट पॅक करून घेणार आहोत. आता सेम प्रोसेसने पुढचे लटकन पॅक करून घ्यायचे आहे. 3 कट घेतल्यानंतर त्याला स्क्वेअर शेपमध्ये कट केल्यानंतर ते सर्कल पॅक करून घ्यायचं आहे मणीत. अशा प्रकारे आता असेच मी सर्व बनवून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी सर्व नेटचे कलरफुल लटकन तयार करून घेतलेली आहे. आता तुम्ही फायनल लुक बघू शकताय.